लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मंत्री पंकजा मुंडे आज नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी नाशिकमधील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य केलंय. गोदावरी प्रदूषण, शहरातील खड्डे, वृक्षतोड, महापौर निवड आणि जुन्नर अत्याचार प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी HTP प्लॅन्टच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रणासाठीही उपाययोजना सुरू असून अधिकाऱ्यांची कमतरता पडू दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. नाशिकमधील खड्ड्यांची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून रस्त्यांची कामं लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. वृक्षतोडीच्या मुद्द्यावर पर्यावरणाचा विचार करून निर्णय घेतला जाईल, तर महापौर निवडीबाबत महानगरपालिकेच्या नियमांनुसार प्रक्रिया होत असल्याचं पाहणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान जुन्नर अत्याचार प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. तर ते सांडपाण्याचं जे डायरेक्ट नद्यांमध्ये सोडलं जातं ते ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आता व्हर्च्युअल आपल्याला कमी होताना दिसेल. कारण जवळपास आपण फक्त जे सांडपाणी आहे ते ट्रीट करतो 46%. पण आपले जे आता प्लॅन आहेत, काही बांधकाम चालू आहेत, त्या हिशोबाने हळूहळू टप्प्याटप्प्याने हे कामं होत जातील आणि मग सांडपाणी आपल्याला नद्यांमध्ये कमी होईल आणि प्रदूषण नद्यांचं कमी होईल. आता नदी पुनर्जीवनाचंही आम्ही हातामध्ये काम घेतलेलं आहे. फक्त ह्या गोष्टी काही अशा चुटकी बाजूल्यावर होणाऱ्या नाहीये. त्या फार लांब प्रोसेस आहे नदीचं काम करण्याचं आणि त्याच्यामध्ये किमान 2-2.5 वर्षाचा वेळ लागतो ते कम्प्लीट सगळं होण्यासाठी. त्यामुळे मला वाटतं इथे पण आपण ते प्लॅन करतो आणि ते होईल. कुंभाच्या हिशोबानेच त्याचं प्लॅनिंग. तेव्हा आपण याच परिस्थितीमध्ये कम्प्लिटली मला आता याच्या नियोजनाचा भाग माझ्याकडे नाही. मी फक्त पर्यावरणापुरता विषय बोलू शकते. बाकी कुंभमेळ्याचे प्रमुख गिरीश महाजन आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः हे मॉनिटर करत आहेत. आणि हा नाही जगाचं लक्ष असणारा कुंभमेळा आहे. त्याच्यात काय नाही झाले या गोष्टी आपण मेन्शन केल्या, त्यामुळे काय होणार आहे या गोष्टींची संख्या जास्त आहे आणि ते नाही झालं ते होईल. मला पूर्ण विश्वास. ते वृक्षतोड काही ठिकाणी आपल्याला अपरिहार्य असेल तर आपल्याला त्या वृक्ष लावण्याने कॉम्पन्सेशन करायला पाहिजे. आणि त्यामुळे या हरित कुंभाचाही मोठा विषय आपण करतोय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व्हावी आणि कमीत कमी वृक्ष तोडली जावी याचा आपला प्रयत्न. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि माझं रुटीन आहे, मी जिथे जाते तिथे वेस्ट मॅनेजमेंट आणि पाण्याचं तिथे STP याच्याबद्दलची मीटिंग घेत असते आणि त्याची विस्तृत मीटिंग घेतलेली आहे. फार वॉरफूटवर काम चालू आहे कुंभमेळ्याचं आणि सगळ्या देशामध्ये आता एक वातावरण आहे. लोक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग आहे याची डिटेल बैठक मी घेतलेली आहे आणि काही सूचना त्यांना केल्या आणि काही त्यांचे रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यावर परत 1-2 बैठक आणखी घेऊ. 8 जणांचा मृत्यू नाशिकच्या खड्ड्यांनी घेतलेला आहे. याच्यावर मला वाटतं प्रशासनाने शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. पावसाळ्यामुळे काम जे स्लो झालंय ते पावसाळ्यानंतर मला वाटतं फास्ट होईल. जे झालंय ते नक्कीच दुर्दैवी आहे, पण आता ते रस्ते लवकरात लवकर कंप्लीट करावे अशा शासनाच्या देखील सूचना. प्रदूषणाची अशी कुठलीही यंत्रणा अशी नसते. प्रदूषण कमी करण्याची यंत्रणा असते आणि आमचं जे खातं आहे ते खातं त्याच्यावर निरीक्षण करतं आणि नियंत्रण करतं. जे करायचं आहे, समजा आता उद्योग विभाग आहे तर MIDC मध्ये जे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ते उद्योग विभागाने सगळ्या इंडस्ट्रीने म्हणून बनवायचा असतो. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं आम्ही पर्यावरण विभाग. तसेच आता हे अर्बन डेव्हलपमेंट आहे, शहरामध्ये महानगरपालिकामध्ये ते STPs त्यांनी बनवायचे आहेत. आम्ही त्यांच्यावर नियंत्रण करतो. आमचं डिपार्टमेंट नियंत्रणाचं काम करतो. आता आम्ही पार्टिसिपेशन मध्ये जात आहोत, म्हणजे आम्ही सहभाग पण घेणार आहोत. नुसतं विसल ब्लो करून जमणार नाही, तर त्याच्यामध्ये सहभाग पण घेणार. तर त्याच्यामध्ये आम्ही हळूहळू सहभाग कमतरता भासणार नाही जर सगळेजण आपापलं व्यवस्थित काम करतील. आणि आता सगळं डेप्युटीकडे केलेलंच आहे कुंभाच्या हिशोबाने.
तर ते भविष्यामध्ये आपल्याला जाणवणार नाही आणि भरपूर ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम भविष्यामध्ये येतील. म्हणजे पाण्याचं असेल, एअर क्वालिटीचं असतं, आता आपल्याला गरज नाही, आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला पारदर्शकता पण मिळेल आणि रिझल्ट पण मिळेल. ताई, कुंभमेळावर पुढच्या वर्षावर कुंभमेळा आलेला आहे. जवळपास 7 ते 8 ठिकाणी जे नॅचरल नाले आहेत त्याच्यामध्ये त्या छोट्या गावांचं सांडपाणी त्याच्यामध्ये जातं. बऱ्याच ठिकाणी उद्योगाचं पण पाणी जातं आणि त्याचा परिणाम होतो. त्यामुळेच एवढी गांभीर्याने बैठक घेतली. मी इथे म्हणून नाही, आता इथे कुंभमेळा आहे, पण जिथे नाहीये त्याही ठिकाणी हेच बैठक घेतो. कारण आता आपण त्या फेजमध्ये आहोत जिथे आपण सांडपाणी 100% ट्रीट करण्याच्या हिशोबाने आपण महाराष्ट्र प्लॅन करत आहे आणि आपल्या नद्या कशा कमी प्रदूषित होत जातील. त्या प्रदूषित आहे त्याच्यावर शून्यावर येणार नाही, पण ते टप्प्याटप्प्याने त्याचं प्रदूषण कमी कसं होईल याकडे आपला भर आहे. तर मग तो मी याची माहिती नाही देऊ शकणार कारण ते गिरीश महाजन देऊ शकतील. मी फक्त पर्यावरणापुरतं STPs आणि नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात प्रतीक्षा करतायत संबंधित अधिकारी. जे निर्णय होईल त्याच्यानंतर बाकीचे स्टेप्स घेता येतील. पण एक पर्यावरण मंत्री म्हणून नाशिकची काही वृक्षतोड होते त्याला आपण कसं पण नाशिकची म्हणून नाही, आता पर्यावरण मंत्री मी आहे, पण आता एखाद्या ठिकाणी अपरिहार्यता असेल तर तेवढे वृक्ष जे तोडले त्याच्यापेक्षा किमान तितकंच तरी वृक्ष लावले पाहिजे आणि ते जगतील याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तेवढेच मोठे वृक्ष बाहेरून राज्यातून मागवून वेगवेगळ्या नर्सरीतून त्याचं वृक्षारोपण केलं पाहिजे असं मला वाटतं. मी पर्यावरण मंत्री नंतर आधी पर्यावरण प्रेमी आहे, तर ते माझं कर्तव्य प्रत्येकाने जर केलं तर तो विषय मार्गी लागतो. तुमचा प्रश्न असा का आमदाराच्याच गावात असा काय तर कोणत्या मुलीवर अत्याचार होतो हा फोकस विषय तो चुकीचा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.